नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव ईश्वरी यांचं नातं कसं खुलू लागलेलं आहे, त्यांच्या नात्यामध्ये गोडवा कसा वाढत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। अविनाश मामा हे 15 वर्षापूर्वीचं सत्य इकडे अर्णवला सांगणार आहे, तर ईश्वरीने सुप्रियाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया ही ईश्वरीला देणार आहे। तर इकडे आता ईश्वरी खूप रुसून बसलेली असते, तिला अजून एक आईस्क्रीम खायचं होतं आणि ते आईस्क्रीम तिथे नसतं। त्याच वेळी अर्णव तिथं आलेला असतो। नमू तिची समजूत घालत असते, तेव्हा नमू इकडे ईश्वरीला सांगते की इशू अर्णव सर आलेले आहेत ग, पण इशू मात्र ऐकायलाच तयार नसते। इशू रुसूनच बसलेली असते। तेव्हा अर्णव म्हणत असतो काय झालं, तेव्हा ईश्वरी रागातच असते। ती म्हणत असते की प्रत्येक वेळेस तुम्हाला माझ्या आनंदावरती विरजण टाकायला यायचंच आहे का, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याशी असंच वागत असता, असं म्हणत ईश्वरी चिडलेली असते। नमू सांगत असते की अर्णव सर तुम्ही खूप उशीर केला यायला, आणि मग त्यामुळं काय झालं माहिती आहे का, तिथं जे आईस्क्रीम होतं ना तिथलं सगळं आईस्क्रीम संपलं होतं आणि इशूला 2 कप आईस्क्रीमचे हवे होते, पण हा 1 कप होता तो इशू आईने तुमच्यासाठी आणला आणि म्हणूनच इशूला राग आलेला आहे। इशूला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही, तिला 2 कप खायचे होते आईस्क्रीमचे। हे सगळं आता नमू सांगत असते आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव ऐकत असतो। अर्णव म्हणत असतो असं झालंय का सगळं। त्याचबरोबर इकडे इशू मात्र फुगूनच बसलेली असते। तेव्हा नमू सांगत असते की मग आता काय करायचं सांगा। अर्णव मात्र म्हणत असतो की आता काय करावं लागेल बरं, म्हणजे तिला तर आईस्क्रीम हवं आहे ना, पण आता मी काय करू शकतो ना। तेव्हा अर्णवला नमू सांगते की ठीक आहे मी जाते। मग तो विचारतो काकू कुठं आहे, तेव्हा ती सांगते की आईला बाबांचा कॉल आला होता म्हणून आई आत गेलेली आहे। हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो ठीक आहे, आणि मग अर्णवला ती त्याच्या हातामध्ये जो कप आहे आईस्क्रीमचा तो देते आणि खूपच छान असं आईस्क्रीम असतं। ईश्वरीने त्या आईस्क्रीमचं एवढं छान वर्णन केलेलं असतं आणि अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो। त्याला ते आईस्क्रीम खायचं असतं म्हणून तर तो एवढ्या लांबून इकडे ईश्वरीच्या इकडे आलेला असतो। एकतर तो रस्त्यावरचं असं काही खात नसतो, पण स्पेशली आईस्क्रीम खाण्यासाठी तो आलेला असतो। इशू मात्र खूपच चिडलेली असते, तिला असं वाटत असतं की अर्णवने एकदा तरी म्हणावं की घे हे आईस्क्रीम खा, पण इशू मात्र ऐकायलाच तयार नसते। इशूला त्या गोष्टींचा राग आलेला असतो आणि अर्णव मात्र तिला म्हणतच नसतो। तेव्हा इशू उठते रागाने आणि म्हणते माणसाने एवढं पण स्वार्थी असू नये, एखाद्याने म्हणावं की घेऊन टाकते आईस्क्रीम, खा तुला आवडते तर, पण तुमच्याकडून अपेक्षाच नाही करायची। तुम्ही हे सगळं बोलणारच नाही आहे, मला माहिती आहे हे सगळं काय आहे। हे सगळं इशू ओरडून ओरडून बोलत असते। तेव्हा अर्णव म्हणत असतो माझं काय चुकलेलं आहे, मी काय केलं आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते की एखादा माणूस दयावान असता तर त्याने दिलं असतं हे आईस्क्रीम। तेव्हा अर्णव म्हणतो पण मी नाही आहे। मग अर्णव हा आईस्क्रीमचं वर्णन करू लागतो। ईश्वरीची चिडचिड होत असते, तिला ते आईस्क्रीम हवंच असतं, परंतु अर्णव मात्र ते आईस्क्रीम द्यायला तयार नसतो, कारण त्याचं असं म्हणणं आहे की काकूंनी मला एवढ्या प्रेमाने बोलवलेलं आहे आणि एवढ्या प्रेमाने त्यांनी माझ्यासाठी ते आईस्क्रीम आणलेलं आहे, तर मी आईस्क्रीम का द्यावं असं त्याचं म्हणणं असतं। इशू रडकुंडीला आलेली असते आणि लहान मुलांसारखी इशू वागत असते। ही गोष्ट चांगलीच अर्णवला पण माहिती असते, इशू कशा पद्धतीनं वागत आहे, काय घडत आहे, या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या असतात। त्याचबरोबर इशू मात्र अर्णवकडे पाहत असते। अर्णव शांतच असतो। अर्णव इशूकडे पाहत असतो। तेव्हा नमू तर आता आतमध्ये गेलेली आहे। नमूने सांगितलेलं आहे की मला खूप झोप येते, मी चाललेले आहे, असं म्हणत नमू जाते। तर इकडे इशू आणि अर्णव दोघंही बसलेले असतात। इशू खूपच चिडचिड करत असते, तिला कळतच नसतं की काय करू नक्की, कारण हा माणूस काय मला आईस्क्रीम देणार नाही आहे। तेव्हा अर्णव म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, मँगो आईस्क्रीम, त्याच्यामध्ये अगदी नाजूक हाताने कट केलेले अल्फान्सो आंब्याचे काप, खरंच खूप भारी कॉम्बिनेशन आहे हे सगळं, असं तो बोलत असतो। तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही एवढं छान आईस्क्रीम आहे ना, वा खरंच लाजवाब, असं म्हणत तो कौतुक करत असतो आणि तो सांगत असतो की खरंच एवढं छान पद्धतीनं हे आईस्क्रीम बनवलेलं आहे, एवढं छान आहे। इशूला मात्र राग येत असतो, इशूला ही गोष्ट काही पटत नसते। इशूला असं वाटत असतं की हे काय चाललंय, म्हणजे अर्णव सर मुद्दाम मला चिडवायला असं बोलत आहेत ना, असं इशूला वाटत असतं। आणि इशू म्हणत असते की नाही, मी अर्णव सरांचं ऐकणारच नाही आहे, तिला फक्त ते आईस्क्रीम हवं असतं। इशू म्हणत असते एखादा मला म्हणला असता की आपण दोघं एकत्र खाऊया, पण नाही, शेअर करायचं ती तर यांच्याकडे पद्धतच नाही आहे। इशू स्वतःशीच बोलत असते। अर्णवला मात्र ते पाहून खूपच भारी वाटत असतं। अर्णव खुश होत असतो, कारण इशूच्या मनात काय आहे हे अर्णवला चांगलंच माहिती असतं। आणि अर्णव जेव्हा आईस्क्रीमचं वर्णन करायला लागतो, तो ईश्वरीने जसं सांगितलेलं असतं अगदी त्याच पद्धतीने
आईस्क्रीमचं वर्णन करत असतो आणि ईश्वरीला सांगत असतो की आईस्क्रीम कसं आहे ते. आणि ईशू मात्र रागानेच त्याच्याकडे पाहत असते. तिला ही गोष्टच पटत नसते की अर्णव तिच्याशी अशा पद्धतीनं वागत आहे. तिचं असं म्हणणं असतं की अर्णवने तिच्याशी असं नाही वागलं पाहिजे, कारण अर्णवने तिच्याशी चांगलं वागलं पाहिजे. अर्णवने तिने एवढं अर्णवसाठी केलेलं आहे, ते आईस्क्रीम वगैरे दिलेलं आहे, हे सगळं तिला वाटत असतं. परंतु इकडे अर्णव मात्र तिला रागालाच घालवत असतो. तिच्याशी प्रेमाने वागण्याचा तर प्रश्नच नसतो. आणि इकडे इशू मात्र खूपच चिडचिड करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की काकूंनी माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने आईस्क्रीम दिलेलं आहे ना. तेव्हा इशू म्हणते पाणीपुरी खाताना मात्र तुम्हाला तेव्हा डाएट आठवत होतं, आता नाही आठवत का डाएट? तेव्हाच आठवत होतं का डाएट पूर्ण? आता नाही आठवणार डाएट तुम्हाला, आता कशाला आठवेल? आणि आईस्क्रीम खायचं आहे म्हणले की तुमच्या मनानुसार तुम्ही चेंज करता. तेव्हा अर्णव म्हणतो कसं आहे, जी गोष्ट प्रेमाने दिलेली आहे ना, तर ती त्याच पद्धतीनं घडली पाहिजे. आणि त्यामुळंच हे सगळं, हे जे आईस्क्रीम आहे ते काकूंनी माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने आणलेलं आहे, तर मी ते आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे, असं इकडे अर्णव सांगत असतो. इशूची खूप चिडचिड होत असते. अर्णव ईश्वरीच्या समोर ते आईस्क्रीम पकडलेलं असतं, पण इशूला मात्र म्हणत नसतो की हे आईस्क्रीम घे. इशू म्हणते एखादा तुमच्या जागी असता तर मला ते आईस्क्रीम देऊन टाकलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो हां, एखाद्याने दिलं असतं ना, मी नाही देऊ शकत, असं अर्णव स्पष्टपणे सांगत असतो. अर्णवला मज्जा येत असते ईश्वरीचं ही अशी धांदल उडवताना. तिला खूप भारी वाटत असतं, त्याला खूप भारी वाटत असतं, कारण इशू किती चिडचिड करणार आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. आणि म्हणून तर तो ईश्वरीशी तशा पद्धतीने बोलत असतो आणि तिला दाखवून देत असतो की काय होणार आहे. ईश्वरी मात्र शांतच असते. अर्णव आता आईस्क्रीम खायला सुरुवात करतो. त्या दोघांमध्ये हे सगळं भारी चाललेलं असतं. इशूला राग येत असतो, पण इशू शांत राहते, कारण शांत राहण्याशिवाय आता कोणताच पर्याय नसतो. कारण आईने तर ते आईस्क्रीम देऊन टाकलेलं आहे. आईने जराही विचार केला नाही की इशूला 2 कप हवे होते आईस्क्रीमचे, पण आईने मात्र अर्णव सरांना ते आईस्क्रीम दिलेलं आहे. या गोष्टीचा राग मात्र खूप आलेला असतो. आणि इशू म्हणते की ठीक आहे, अर्णव आता ते आईस्क्रीम खात बसलेला असतो, म्हणून इशू रागानेच तिथून चाललेली असते. इशू रागाने चाललेली आहे हे पाहून अर्णवला त्याची इतक्या वेळा अर्णव तिची मज्जा घेत असतो. आणि अर्णव मग ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर. ईश्वरी थांबते. अर्णवने हात पकडलेला आहे. आता अर्णवने हात कशासाठी पकडला आहे हा मोठा प्रश्न असतो ना तिच्यापुढे, म्हणून ती शांत होते आणि मग मागं फिरून पाहते. अर्णवने हात पकडून तिला सांगत असतो, तिला म्हणत असतो की शेअर करूया. आता ईश्वरीला एवढी छान ऑफर दिलेली आहे अर्णवने, आणि ईश्वरी ऐकणार नाही. इतक्या वेळ तिला निष्ठूर, अगदी दगडाच्या काळजाचा वाटणारा अर्णव एका क्षणात ईश्वरीचा चेहऱ्यावरचा नूरच बदलून गेलेला असतो. आता मात्र तिला वाटू लागलेलं असतं की खरंच अर्णव सर किती छान आहेत, कारण अर्णवने आता तिला आईस्क्रीम खायला सांगितलेलं आहे, आईस्क्रीम द्यायला तयार झालेला आहे, आणि ही गोष्ट मात्र तिला खूपच आवडलेली असते. त्याचबरोबर इकडे अर्णव तिचा हात पकडतो, ती मागं फिरून पाहते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं, म्हणून अर्णव तिचा पकडलेला हात सोडतो. ऐश्वरी अर्णवकडे पाहत असते, अर्णव काय म्हणणार आहे. अर्णव तर तिला खूप छान पद्धतीने म्हणत असतो की खाऊया, शेअर करूया. तेव्हा ऐश्वरी जाम खुश होते, तिला खूप भारी वाटतं. आणि मग ते दोघंही आता एकत्र आईस्क्रीम शेअर करण्याचं ठरवतात. त्यांना दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि अर्णवने ईश्वरीच्या पुढे तो कप पकडलेला असतो आणि तिला म्हणत असतो की शेअर करूया. ईश्वरी पाहते, ईश्वरीला खुश झालेली असते ती, कारण तिला तेच हवं होतं. तिचं म्हणणंच असं होतं की तिला ते आईस्क्रीम हवं आहे आणि तिला ते मिळत असतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडत असतात, म्हणजे आनंदाचीच गोष्ट असते ना, कारण तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी मिळत आहेत. ती खुशी झालेली आहे. अर्णवही तेवढाच खुश असतो. आणि दोघंजण मग आता ठरवतात की एका ठिकाणी बसूया आणि मग हे आईस्क्रीम खाऊया. मग तिथे झाडाच्या कट्ट्यावरती तिथे बसतात आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही ते आईस्क्रीम खायला सुरुवात करणार असतात. त्या आईस्क्रीमच्या वरती जी सिल्वर फॉईल लावून तो जो मटका असतो तो पॅक केलेला असतो ते काढलं जातं. ईश्वरी तर लहान मुलांसारखी खुश झालेली असते आणि तिला भारी वाटत असतं. फायनली तिला आईस्क्रीम खायला मिळतं आहे. मग अर्णवने आल्याला जर तिला म्हणाला असता की घे, तर अर्णवने तसं केलेलं नसतं. अर्णवला बघायचं असतं की ईश्वरी नक्की काय करणार आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे असतात. 1 चमचा ईश्वरीला जातो, 1 स्वतःकडे घेतो आणि दोघंही आईस्क्रीम खायला सुरुवात करतात. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून अर्णवला मात्र भारी वाटत असतं. फायनली कुठंतरी मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत असं ईश्वरीला वाटत असतं. आणि दोघंही त्या आईस्क्रीमच्या
गप्पामध्ये त्या मटक्यामध्ये ते चमचा बुडवतात आणि बघतात तर काय, आईस्क्रीम पूर्ण पगळून गेलेलं असतं. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहू लागतात की हे सगळं काय आहे, म्हणजे हे असं का घडतंय. आणि दोघंही एकमेकांकडे धक्का बसल्यासारखे पाहत असतात. ईश्वरी म्हणते की आपल्या दोघांच्या या सगळ्या गोष्टींमुळं हे आईस्क्रीम गेलं पगळून. तेव्हा अर्णव पण म्हणतो की हो, कारण ते आईस्क्रीम त्यांना दोघांना खायचं होतं. दोघं भांडत बसले, पण आईस्क्रीम काय त्यांची वाट बघणार होतं का. त्याचं जे वेळ झाला की तो पगळणारच होतं. आणि सेम तशाच पद्धतीनं आईस्क्रीम पगळलेलं असतं आणि ईश्वरी जोरजोरात हसायला लागलेली असते. अर्णव काय म्हणतो माहिती आहे, अर्णव म्हणतो की हे आईस्क्रीम तर तुझा जो राग वाढला होता ना, तुझं जे टेम्परेचर होतं ना, त्याच्यामुळे एवढं पगळलेलं आहे, नाहीतर हे आईस्क्रीम काय पगळलं नसतं, असं ईश्वरीला अर्णव सांगत असतो. दोघंही तो चमचा हातात पकडतात आणि तसंच हसत असतात. आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो, कारण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद ही मुलगी घेत आहे हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरीही खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या छान पद्धतीनं हिनं रिॲक्ट झालेली आहे, ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. अर्णवलाही छान वाटत असतं आणि ईश्वरी त्या चमच्याकडे पाहत असते आणि हसत असते. म्हणत असते की हे आईस्क्रीम तर असं पिरघळून गेलेलं आहे आणि आपण त्या आईस्क्रीमसाठी भांडत होतो, आता काय करायचं, हा प्रश्न ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी एकमेकांच्या सोबत मस्त क्वालिटी टाईम एन्जॉय करत असतात. आणि मग अर्णव म्हणतो आता काय करू. ईश्वरी म्हणते मँगो आईस्क्रीमचा मँगो मिल्कशेक झाला आहे, आता पिऊन टाका तुम्ही, असं म्हणत ती अर्णवला सांगू लागते. अर्णवला म्हणते की तुम्ही पिऊन टाका ते आईस्क्रीम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणत तिने लगेच अर्णवला ते आईस्क्रीम पिऊन टाकायला सांगितलेलं असतं. आणि अर्णव मात्र आईस्क्रीमचा जो ते मटका आहे तो पिऊन टाकतो. दोघंही निघालेले असतात. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की एवढ्या रात्री चाळीत गाडी कोणाची आलेली आहे, नक्की काय झालेलं आहे, कोण आलेलं असेल, असे प्रश्न ईश्वरीला पडलेले असतात. तर गुलकंद सिनेमातील जे मकरंद ढवळे असतात ते आलेले असतात आणि त्यांची मिसेस, ते दोघंही आलेले असतात. त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो, ते दोघंही तिथं उतरलेले असतात. तो म्हणतो की झालं, गाडीचा टायर पंक्चर झाला. ती म्हणत असते की म्हणजे हे सुरूच झालेलं आहे, आता इथे पण असंच का. तेव्हा तो म्हणतो आता काय इथे सुरू करणार आहेस का, घरी जाऊन बघूया ना काय करायचं आहे ते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथं जातात. ते विचारू लागतात की काय झालं मग तुम्ही इथे. तेव्हा ते बोलतात की हो, असं असं आम्ही आलेलो आहे आणि आमच्या गाडीचा. तर अर्णव म्हणतो तुमच्याकडे स्टेपनी आहे का. तेव्हा त्या म्हणतात की आता काय स्टेपनी घेऊन आम्ही स्टेपलर घेऊन फिरलं पाहिजे का, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र त्यांचं जे बोलणं ऐकल्यावर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टींमुळं आता समोर येत असतं. आणि ते म्हणजेच अर्णव त्यांना म्हणत असतो की स्टेपनी, गाडीचं जो टायर आहे ना ती चेंज करण्यासाठी स्टेपनी विचारतोय, असं अर्णव स्पष्टपणे सांगत असतो. त्यानंतर अर्णव त्यांना विचारतो मी तुमची मदत करतो, असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि अर्णव त्यांची मदत करण्यासाठीही तयार झालेला असतो. त्याचबरोबर अर्णवला या सर्व गोष्टी भारी वाटत असतात. तेव्हा ते सांगत असतात की खरंच तुमचं कपल ना खूप भारी आहे, तुमचं जे कपल आहे ते खूप छान वाटत आहे. आणि इकडे सगळं हे बोलणं चालू असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की त्या स्टेपने मी चेंज करायला मदत करतो. मग ते म्हणतात की हो. मग इकडे त्या काकूंचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणतात की नाही खा तुम्ही वेपर्स खावा, आहेत ना वेपर्स, कारण ती जास्त बोलत असते म्हणून तिचा नवरा तिला वेपर्स खायला सांगत असतो. अर्णव आणि ईश्वरी अनकम्फर्टेबल होऊन एकमेकांकडे पाहत असतात. ते म्हणत असतात की नाही हे माझे बॉस आहेत. मग तेव्हा त्या काकू ज्या आहेत त्या ईश्वरीला गोष्ट सांगत असतात. तिला म्हणतात अगं तुला माहिती आहे का हा तुझा बॉस आहे, असा जर बॉस असेल ना तर मी रोज ऑफिसला जाईल, एवढं स्पष्टपणे त्या बोलून दाखवत असतात. त्यांचं म्हणणं असतं की खरंच हा जो तुझा बॉस आहे ना ते भारीच आहे, असं त्या बोलून दाखवत असतात. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी ती गोष्ट तिथं ऐकत असतात. अर्णव म्हणत असतो सांगा ती बॉसची गोष्ट आहे ना ती सांगा तिला, त्याशिवाय तिला कळणार नाही आहे की नक्की काय झालेलं आहे ते, असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच त्या सांगत आहेत, अर्णव ऐकत आहे. आणि मग त्या बॉसने त्याच्या पीएचा ना खून केलेला असतो, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. अर्णव म्हणतो काय म्हणाला तुम्ही, ते बॉसने पीएचा खून केलेला वगैरे. तेव्हा त्यांचे मिस्टर म्हणतात की शांत बस ग, घरी पण तेच इथं पण तेच, आणि मग इथे का आलेला आहात असं विचारल्यानंतर ते गुलकंदाची भरणी काढतात आणि म्हणतात की हा गुलकंद विकायला आलेलो आहे आणि त्याचबरोबर त्या गुलकंदासाठीच आम्ही आलेलो आहे, असं एवढं स्पष्ट त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यांना मात्र खूपच आनंद झालेला असतो. ते खुश झालेले असतात आणि ते बोलत असतात. त्यानंतर इकडे त्या काकू म्हणतात की घे वेपर्स घे. तेव्हा ती म्हणते की नाही नको मला, तिला ते वेपर्स नको असतात.
आणि त्यासोबतच ईश्वरी त्यांच्याशी गप्पा मारत असते. तेव्हा त्या म्हणतात की खरंच तुमचं कपल जे आहे ना ते खूपच छान आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठी अगदी पूरक आहात, खूप छान आहात असं म्हणत त्यांचं कौतुक केलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही खूपच भारी वाटत असतं, कारण फायनली त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. आणि अर्णव आणि ईश्वरी त्यांना सांगतात की नाही, तुम्ही जे समजताय ना तसं काही नाही आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मिस इंदोर खरंच खूप छान आहेत. अर्णवचं मन त्याला सांगत असतं की त्याची मिस इंदोर जी आहे ती खूपच छान अशी आहे, असं त्याचं मन त्याला बोलत आहे. त्यासोबतच इकडे आजी वाट बघत बसलेली असते. आजी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अर्णव अजून आलेला नाही. सात्विकाच्या आठवणीत तो जरा जास्तच भावूक झालेला होता. नक्की कळत नाही आहे की काय झालेलं होतं आणि हे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र आजी त्याला म्हणत असते, अविनाश म्हणत असतो की अगं काळजी करू नको, मलाही माहिती आहे. तेव्हा आजी म्हणते, तरी पण रे अविनाश, मला ना त्याची काळजी वाटायला लागलेली आहे, असं आजी अविनाशला इकडे सांगत असते. तेव्हा मात्र अविनाश म्हणत असतो की नाही, मला ना विचार करायलाच पाहिजे. आणि मग अविनाश ठरवतो, आजीला सांगतो की नाही आई, तू आतमध्ये थांब, अर्णव आला की मी तुला स्वतःहून सांगायला येईल की काय झालेलं आहे ते, असं आजीचं म्हणणं असतं. आजीनं तेवढं स्पष्ट इकडे अविनाश बोलत असतो, पण तू पण एवढा टेन्शनमध्ये का आहे, हा प्रश्न मात्र इकडे आजीला पडलेला असतो. तेव्हा अविनाश म्हणतो, काही नाही गं, निवांत आहे. म्हणजे इतर वेळी शांत असणारा हा अविनाश, म्हणजे अगदी थट्टामस्करी करणारा अविनाश अचानक एवढा शांत का आहे, म्हणून आजी बिचारी त्याला प्रश्न विचारत असते. अविनाश मात्र आजीला सांगतो की तू आज जाऊन झोप, आणि इकडे विचार करू लागतो की काय आहे हे सगळं. 15 वर्षापूर्वी माझ्याकडून चूक झाली, मी असं करायला नको होतं, हा प्रश्न अविनाशला पडलेला असतो. आणि तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जातो, कारण सात्विक आलेले असते, ते दागिने घेऊन सात्विक आलेले असते. आणि अविनाश मामाला म्हणालेले असते की हे दागिने दादा अविनाश तुझ्याकडे ठेव. तेव्हा अविनाश म्हणालेला असतो, अगं पण असं काय करतेस. तेव्हा ती म्हणते, काय करू या दागिन्यांचं, ज्या माणसावरती मी एवढा विश्वास ठेवलेला होता त्या माणसाने हे सगळं त्याच्या लायकच ठेवलेलं नाही आहे. तेव्हा मात्र आता वल्लरी बोलायचं सोडत नाही आहे, हेच सगळं वल्लरीला हवं होतं, म्हणून तर वल्लरीनं हा सगळा कांड केलेला असतो. ही गोष्ट कोणालाच माहिती नसते आणि हे सगळे गैरसमज पसरवून सात्विकाच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं असतं ह्या वल्लरीने. इकडे सात्विका मात्र रडत असते, तिची अवस्था बिकट झालेली असते. ती सगळे दागिने, सगळा साज शृंगार तिने काढलेला असतो. ती म्हणत असते की मी दादा अविनाश तुझ्याकडे देते, अर्णव आणि अंजलीसाठी पुढे उपयोगात येतील, त्यांच्यासाठी वापर. तेव्हा तो म्हणत असतो की असं काय बोलते तू, असं नको बोलूस ताई. पण सात्विका मात्र म्हणत असते की नाही, मला नाही माहिती पुढं काय होणार आहे. म्हणजे सात्विकाने मनात ठरवलेलं आहे, किती दिवस हे टोमणे खाऊन जगायचं आहे, नक्की किती दिवस मी जगू शकणार आहे, हे सात्विकाला काहीच माहीत नसतं. म्हणून सात्विका भावूक झालेली असते. म्हणजे अर्णवच्या बाबांमुळं नाचक्की झालेली आहे आणि हा त्रास सात्विकाला होत असतो. सात्विका मात्र विचार करत असते आणि ते दागिने देत असते. वल्लरीला जे हवं होतं तेच झालेलं असतं, वल्लरीच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात. आणि सात्विका मात्र रडत असते. तेव्हा ती म्हणत असते, वल्लरी म्हणत असते की तुम्ही माझ्या कानाखाली मारली त्या माणसासाठी, आणि आज तुम्हालाच नाही आम्हालाही भोगावं लागत आहे तुमच्या सगळ्यांमुळं, कारण तुम्ही जे केलेलं आहे ते आम्हाला निस्तरावं लागत आहे, हे वल्लरी सांगत आहेत. कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही आहे, लोक आम्हालाही प्रश्न विचारत आहेत, असं हे वल्लरीचं बोलणं असतं. आणि ते ऐकून सात्विकाला मात्र वाईट वाटत असतं. इकडे अविनाश सात्विकाची समजूत घालत असतो. तोपर्यंत वल्लरीने तो दागिन्यांचा बॉक्स जो आहे तो स्वतःच्या हातात घेतलेला असतो आणि ती म्हणत असते की चला, फायनली हे दागिने आपल्याकडे आलेले आहेत. आणि वल्लरीच्या मनात आता वेगळंच सुरू झालेलं असतं. ते दागिने उघडून पाहते, त्याच्यामध्ये खूप मोठे दागिने असतात आणि त्याचबरोबर तिला आनंदही झालेला असतो की हे सगळं आता माझं होणार आहे, कारण हे दागिने तर दिलेले आहेत, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. अविनाश मामाला ते सगळं आठवतं. मामा म्हणत असतो की आता नाही, आता यापेक्षा जास्त दिवस मी हे दुःख सहन करू शकणार नाही, काहीही झालं तरीही मी हे दुःख अजिबात सहन करू शकत नाही, असं मामाचं म्हणणं असतं. आणि तो मात्र विचार करत असतो. तेवढ्यातच अर्णव येतो आणि तो म्हणतो की मुलांच्या शिक्षणासाठी दागिने गेले म्हणून तिनं माझ्यावर जो काही आरोप केलेले होते ते मी सहन करणार नाही, आता वल्लरीचा डाव उधळायची वेळ आलेली आहे, असं अविनाश मामाचं म्हणणं असतं. तेवढ्यात अर्णव तिथं आलेला असतो. अर्णव म्हणतो की काय झालं मामा. तेव्हा अविनाश म्हणतो की मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, कारण मामाने ठरवलेलं आहे की अर्णव आणि अंजलीला हे सत्य समजलं पाहिजे, 15 वर्षापूर्वी काय घडलेलं होतं. आणि मामा ते सत्य इकडे अर्णव
आणि अंजलीला सांगायचा विचार करतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी बोलत आहेत, तेव्हा ईश्वरी म्हणते की स्टॅच्यू. तेव्हा अर्णव म्हणतो, मला स्टॅच्यू करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, तुम्हाला नाही हो, तुमच्या मनात माझे जे विचार चालू आहेत माझ्याबद्दलचे ते थांबतच नाही आहेत ना, त्या विचारांना मी स्टॅच्यू करतो आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्णव आणि अंजली दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यासोबतच त्यांना असं वाटत असतं की काहीही असलं तरीही अर्णवच्या मनातून ईश्वरी ही काही जात नाही. कंटिन्यू तिच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू असतो आणि त्यामुळंच आता अर्णव अंजलीकडे इकडे ईश्वरीकडे पाहत असतो. त्याला भारी वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती आईला एक प्रश्न विचारत आहे. ती आईला विचारते की देवासला तू का गेली होती इंदूर सोडून? मध्यंतरी काही दिवसांच्या पूर्वी तू देवासला गेलेली होती, त्याचं कारण काय होतं? म्हणजे तुला इंदोर सोडायची गरज का पडली? हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचमुळं त्यांच्या दोघांच्याही डोक्यात तो विचार सुरू झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता आई खूपच भावूक झालेली आहे. ती काहीच बोलत नाही. नक्की कशामुळं असं झालं आहे हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो आणि ईश्वरी आईला विचारत असते. पण इकडे आता सुप्रिया मात्र खूपच नाराज होत आहे. तिला कळतच नाही आहे की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, मुलींना कसं सत्य सांगायचं आहे. एक ना एक दिवस त्यांच्यासमोर हे सत्य आलं तर, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि म्हणूनच ती त्या प्रश्नांचा विचार करत असते आणि त्यासोबतच तिच्या डोक्यातले ते विचार काही केल्या जात नसतात. तर ईश्वरी आणि अर्णव कशा पद्धतीने एकत्र येणार आहेत का त्यांच्या नात्यामध्ये अजून कोणते अडथळे येतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.